आईला शेवटी जबरदस्तीने घरातून काढून द्यावं लागलं या सामानासोबत. नको आहे हे सामान पण आणि हा फ्लॅट पण आणि पुणे पण नको रे बाबा. शेवटी पुणे सोडावं लागलं आणि आईची पण शिफ्टिंग झालेली आहे अकोटसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला. आई जाय ना बिचारे, जाय ना. माझी आई ना बघा गावून आल्यावर तर्क वितर्क लावण्याच्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतरच तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर आई ना जाताना एवढं करत होती, तुम्हाला सांगते की आईची बहीण ना भीमा कोरेगावला राहते. तो ब्लॉग यायचा राहिला कारण तो व्हिडिओ एडिट करायचा होता. तर आईला आता जायचं होतं. आईची ट्रॅव्हल्स होती 8ची. आम्ही भीमा कोरेगावहूनच आलो 5 वाजता आणि पटापट तिला निघायचं होतं. तिला मी सांगत होती की तू तुझं आवर, तुझ्यासाठी फक्त 2 चपात्या आणि भाजी कर. तिला एवढं तिला असं वाटलं माझी मुलगी स्वयंपाकच करणार नाही, ती यांना उपाशीच ठेवणार. तर तिने ना भाजी पण केली आणि पोळ्या पण केल्या. मला तिच्या मागं एवढं लागावं लागलं की बाई तुझी गाडी येणार आहे, तू आवर. परंतु ती काही आवरायला तयार नव्हती. तर तुम्हाला माहिती आहे मी स्वामींचं नवीन देवघर घेतलेलं आहे आणि माझं जे हक्काचं घर आहे त्या घरात हे देवघर पुन्हा जात आहे. मी आईला सांगितलेलं आहे कारण माझी महालक्ष्म्या पण माझ्या त्या स्वयंपाकघरातच आहेत. तर मी आईला सांगितलं की हे मस्तपैकी देवघर घेऊन जा आणि हे क्लीन करण्यासाठी मी क्लीनर पण दिलेले आहेत. आणि आईला सांगितलं की तसं तर मी इथून क्लीनच केलेलं आहे, तर हे देवघर म्हटलं आपण तिथं पाठवूया अकोटला. तर त्याच्यासाठी ते देवघर वगैरे आम्ही पॅक केलेलं आहे. आणि कालपासून आई माझ्या मागं लागत होती की बाबा मेहंदी लावून दे. परंतु प्रमोशनच्या नादात ना म्हणजे माझं होतच नव्हतं. ती जशी हट्टी आहे ना त्याच्यापेक्षा डबल हट्टी मी पण आहे. तर तिने जसं स्वयंपाक केल्याशिवाय घर सोडलं नाही, तसं मी पण तिला मेहंदी लावल्याशिवाय मी पण सोडलं नाही. ती खूप करत होती की नको लावू नको, आता होणार नाही. परंतु ही जी कोकिलाची हर्बल मेहंदी आहे ना 10 मिनटात याचा रंग चढतो. तर तिने कणिक लावली आणि सगळ्यात अगोदर मी तिला मेहंदी लावून दिली. तिला मी इथं बोलली पोळ्या लागल्या तर कर्ज झाले. काय पोळ्या लागल्या तर कर्ज. आम्ही उपाशी जायचो. आता तू गेल्या आम्ही स्वयंपाकच करत नाही आता. राहायचं उपाशी. एवढी काळजी आहे तर मग राहून जायचं. आमच्या आईचा तिकडे नाही लवकर नाही. अरे भेटते आपलं ट्रॅव्हल्स, आपण तिकीट काढायला आपण इकत चाललो, त्याच्यात फुकट नाही चाललो. आपल्यासाठी हा थांबते, थांबाच लागते त्याच्या बापाली. हा एवढा मोठा माणूस कायच्यासाठी आहे मग. लंगडा आहे पण पाय बरं किती सोय सासूची. देवघर बांधून दिलं नवऱ्यानं बघा. आता माझा नवरा उपाशी राहायचंय. दही लावेला ते मी बी दह्याचं पाकिट आणलेलं आहे. ते दही याच्यात टाळते. आता माझा नवरा बिचारा उपाशी राहायचंय. अरे आजी स्वरा लवकर उलट, ते 7 वाजता ऑटो येईन. हो त्यानं सांगितलं मी येतो म्हणून. हे बसली त्या बाथरूम मध्ये जाऊन. मी काही करत नाही, तुम्ही काय करता ते सांगा बरं पहिले मला. हा तेच. आणि जावई तर एवढा भिडला होता सासूबाईची पॅकिंग करायला की काही पाहता सोय नाही. आईचे सर्व म्हणजे सामान तिथं आणून ठेवणे, हा एक्स्ट्राचा फॅन पण सोबत आमच्या आईला गावाला जायची धूम आहे, पण आमची स्वयंपाक केल्याशिवाय नाही जाणार. तिला असं वाटते तिची ही गुणी पोरगी या जवायाला उपाशी ठेवणार आहे. या जवायाले किती जवायाची काळजी. लंगडा जवई. अरे एका पोळीसाठी करशील घे तू पोळी. अरे आई जा ना बाई, मी करतो ना. तिला शांतता भेटणारच नाहीये जोपर्यंत ती पूर्ण पोळी करणार नाही, ते शेकणार नाही तोपर्यंत. आई जाय ना बिचारे, जाय ना.
झालं ना, हात तर धुऊ दे. खरकटे हात धुवून जाऊ का? माझी आईनं बघा गावाहून आल्यावर स्वतःला एवढी शक्तिमान समजते ना मित्रांनो. बघा हे बघा भाजी करून ठेवली आणि हे ते म्हणते हा पसारा, एवढा मोठा पसारा जो आहे ना तो रिअल दाखवत असतो मी. आमच्या घरात एवढा पसारा आहे. आईच्या बॅग्स पॅक झालेल्या आहेत आणि ही एक्स्ट्रा बेड म्हणजे प्रमोशनला आला होता तो. आता आई गेल्यानंतर हे सर्व आवरणार आहे मी शांततेनं. म्हणजे माझा नवरा आवरणार आहे. क्रेडिट देते. हां, क्रेडिट गोस दू गणेशजी धाडिकर. हे पसारा आवरणार नाही का? नाही नाही याच्यात घेऊ का भाजी? मुझको गलती मारे से हो. माझ्या ऐकून राहिली काय? दिले गावडी घेऊन आला मी चालली तर. आई जाऊ नको. अगो. अहो याच्यात घेऊ काय भाजी? ने ना बाई, ने ना, आपलेच घरचे डबे आहे. ने काही नाही, तू ने, टेन्शन नको घेऊ. आता नेहमीच रडणं योग्य नाही आणि मी पण ठरवलेलं आहे की आईला जाताना हसत हसत पाठवायचं, कारण आपण थोडंसं अपसेट झालं की मग तिचं पण तिकडं मन लागत नाही. त्याच्यामुळे आईची आम्ही व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे. नंतर आईने मस्तपैकी चपात्या टाकलेल्या आमच्यासाठी, तिच्या पण साठी चपात्या टाकलेल्या आहेत आणि 10 मिनटात मग तिने चपात्या भाजी झाली तिची. तोपर्यंत मेहंदीला रंग पण आलेला होता आणि नंतर आईनं डोकं वगैरे वॉश करून घेतलं. आता आई बोलली होती की माझं डोकं ओलच राहणार. मी म्हटलं तू टेन्शन घेऊ नको, मी तुला त्याची पण व्यवस्था करून देते. मग माझ्याकडे हा प्रमोशनचा ब्रश होताच, याने ना लवकर आपले केस ना ड्राय होतात. तर आईला मला जबरदस्तीने घराबाहेर काढावं लागलं. ती ना किचन सोडायला तयारच नव्हती. तिचा जर बस चालत असता ना तर ती अख्ख्या घरातला पसारा आवरून, कपडे धुवून, भांडे वगैरे धुवून जात असती. परंतु आम्ही दोघं नवरा बायको तिच्या मागं लागलो. तिची बॅग वगैरे पॅक करून दिली आणि ज्या ज्या वस्तू मला अकोटला पाठवायच्या होत्या तर त्या वस्तू ऑलरेडीच मी पॅकिंग करून ठेवल्या होत्या. इकडे जेव्हा आम्ही शिफ्ट झालो ना तेव्हाच मी ज्या ज्या वस्तू पाठवायच्या होत्या, म्हणजे नाही का एक्स्ट्राचे ब्लाऊज झाले होते, साड्या झाल्या होत्या आणि हे बेड वगैरे झाले होते. हे तेच बेड आहेत जे मला प्रमोशनचे येतात. म्हणजे प्रमोशनला मला 2 गाद्या वगैरे आल्या होत्या. एवढ्या महागीच्या गाद्या कोणाला द्यायच्या, त्याच्यापेक्षा मी अकोटला पाठवून दिलं. कारण जेव्हा आम्ही अकोटला जातो तर मग आपल्या गाद्या, आपल्या फॅन, जे काही वस्तू आहे ते आपल्याच कामात येतात. आणि आईला मी सांगितलं होतं की जे देवघर आहे ना ते तू वरच्या घरात ठेव आणि त्याच्यात तुझे देव ठेवून दे. तर त्याच्यामुळे हे आम्ही सर्व पॅकिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता देवघर, त्याच्यानंतर गादी, काही प्रमोशनच्या साड्या, ब्लाऊज, हे सगळं होतं जे मी पॅक केलेलं होतं. व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून दिली. ट्रॅव्हल्सवाल्याला सांगितलं होतं की आमचं एवढं लगेज राहणार आहे. तर तो बोलला ठीक आहे, मी तुमचं सामान व्यवस्थित नेतो. आता नेहमी आम्ही तिथं जातो, त्यांच्यामुळे ट्रॅव्हल्स वगैरे सर्व म्हणजे हे ओळखीचे झालेले आहेत. आणि शेवटी रिक्षा खाली आलेला होता. आईचं पण सर्व आवरलेलं होतं. आईला शेवटी मी म्हटलं बाई तू जा, मी म्हणजे काढून द्यावं लागलं मला तिला अक्षरशः घरातून. ती ना बाई घर सोडायलाच तयार नव्हती. चला गादीवर मोबाईल आहे, बॅटरी. तर त्याच्यानंतर आईला आम्ही रिक्षात बसून दिलं. म्हणजे रिक्षामध्ये गादी, देवघर आणि स्वराजला सोबत घेतलं होतं आणि स्वराला आम्ही घरी ठेवलेलं होतं. कारण तिकडून येताना आम्हाला 2 व्हीलरनं यायचं होतं, त्याच्यामुळे शक्य नव्हतं स्वराला पण सोबत घेणं. आधी विचार केलेलं होतं की स्वरा आणि स्वराजला रिक्षात पाठवायचा, परंतु येताना 4 व्हीलर म्हणजे 2 व्हीलरवर 4 जण अलाऊ नाही आहे, त्याच्यामुळे रिस्क घेतली नाही. फक्त स्वराजला आईला सोबत रिक्षात पाठवलं आणि येताना म्हणजे आम्ही स्वराजला घेऊन आलो. तर फायनली पहिल्यांदा मी संगमवाडी आहे ना तर तिथं म्हणजे 2 व्हीलरनं गेलो आणि जाताना तर आम्हाला रिक्षावाल्या काकांच्याच मागं फॉलो करायचं होतं. तर त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर जाताना आम्ही त्यांच्यासोबतच गेलो होतो आणि येताना मात्र आम्ही आमचा मॅप लावलो, व्यवस्थित आलो होतो. परंतु आम्ही व्यवस्थित आलो होतं. तर आईला जाताना मग काही पैसे वगैरे पण दिलेले आहेत खर्चायला. आणि फायनली आईची जी ट्रॅव्हल्स होती ना ती आलेली होती, तुम्ही बघू शकता. आणि मग आईला तिथं चहा वगैरे दिला, थोडंसं एक बिस्लेरीची बॉटल वगैरे आणि जे काही खर्चाला पैसे वगैरे दिले. आणि आमचं जेवढं काही समजा आहे अजून काही ते घरातलं खाण्यापिण्याचं ते पण दिलेलं आहे. आणि तिला सांगितलं काही लागलं की कॉल कर. आणि अशा पद्धतीने मग आई गेलेली आहे अकोटला. पोहोचली पण आहे ती. आपण ब्लॉग हाती पोहोचल्यानंतर टाकत आहे. जाताना वाईट वाटलं होतं, रडू पण येत होतं, परंतु इट्स ओके, जो होता है वो अच्छे के लिए होता है. कारण विदा तर रडताना पण करायचं आहे, हसताना पण करायचं आहे. त्याच्यामुळे रडताना कशाला कोणाला निरोप द्यायचा, म्हणून म्हटलं हसत निरोप द्यायचा. हां
स्वरासाठी चकली चिवडा करंजी कोण भरणार? पप्पा ना करेन तुझे. तर घरी स्वरा एकटीच होती, तर स्वरा त्यांना सांगत होती की माझा होमवर्क वगैरे झालेला आहे आणि घरात एकदम सुनं सुनं वाटत होतं, करमत नव्हतं. म्हणजे आई होती ना तेव्हा वेगळीच मजा होती. वेळेवर जेवण, चहा, नाश्ता, पाणी सगळं वेळेवर मिळत होतं. चला फ्रेंड्स, चला जेवायला चला. शांत वाटून आलं की घरात. त्याच्या मोठ्याचं हे पाहिजे घरात, माहिती आहे का? हा आप्पा गेले तिकडे काशीले. आता बाबाले बोलू आपण. काही दिवस बाबा आले, मग बाबा गेले की काही दिवस आईले बोलायचं. म्हणजे घरात कोणीतरी एक व्यक्ती मोठा असला की जरा करमते आपल्या. नाही तर आपण निरा ढोरा जनावरासारखे हे करतो. आपल्या घरात कोणी मोठं असलं की. बोलले होते की मी येतो म्हणे. मला जाऊ द्या मग बोलावा आप्पाली. म्हणजे तुम्हाला आवडत नाही आहे ना? अरे तर मग मला आता मी जाईन नाही का आप्पा. म्हणजे तुम्हाला लय चांगलं वाटते मला ते बोलले की, है की? हा. आणि मेरी सरकार आएगी फिर. मग मी तुमचा कसा बदला घेतो असा. चला करमत नाही आहे, आई गेली तर पण जाऊ द्या. तिला काही जास्त दिवस कसं तिला इथं बांधून राहिल्यासारखं होते. ज्यांना गावी राहायची सवय असते तर त्यांच्याच्याने होत वाईट वाटत आहे, पण असो जाऊ द्या, इट्स ओके. तर त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलेलं. आईनं मस्तपैकी चपाती, वाटाणे आणि मेथीची मिक्स व्हेज भाजी वगैरे करून ठेवलेली होती, तुम्ही बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, तर आई तर गेलेली आहे आता पुण्यातून. तर झोपली असेल ती मस्त. इथे माझे नंदगोपालही झोपले. पोराला टेन्शन आलं होतं, आता स्वयंपाक कोण करणार, माझी शाळेची तयारी कोण करणार. आई होती तर खरंच मला काही टेन्शन नव्हतं. ना स्वराला शाळेत पाठवायचं, ना स्वराजच्या टिफिन करायचं, ना गणेशजीला चहा द्यायचं, ना जेवण द्यायचं. आई म्हणे फक्त तू तुझे व्हिडिओ कर म्हणे. मजेत गेले 15-20 दिवस आईसोबत. आता आई म्हणे डायरेक्ट मी मेमध्ये येणार म्हणे. मेमध्ये. हा कोणता आहे? फेब्रुवारी? हां, मार्च, एप्रिल, मे म्हणजे 3 महिन्यानं येणार आहे आता. चला मग, आता माझे नंदगोपाल झोपले, मी पण झोपली. झोपता येत नाही आहे, आठवण येत आहे आईची, पण बघूया आता. चला मग, याला अंगावरच नाही पाहिजे. हो का, गरमी होऊन आली त्याले. पंखा लावा बरं. चलो बाय, गुड नाईट.